नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने ढवळीकरला उल्लू बनवून बरोबर आता रवीला त्याच्या घरातनं बाहेर काढलेलं असतं. तर इथे सत्या आणि मीरा निरूपाच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सत्या निरूपाजवळ बसतो. निरूपाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, मला आई पाहिजे. मला बी अभिमानाने तुला आई म्हणायचे आणि मी तुला आई अशी हाक मारतास तूही प्रेमाने ते हाकेला हो देशील ना. सांग ना, मलाही आई पाहिजे, सांग ना, बोल ना. आता निरूपाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच निरूपा उठते आणि मला लागते, ए चल हट, निघ इकडनं. आता मात्र सत्या मीराला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस दरवाजात सुधाकर भाऊ आलेले असतात. आता सुधाकर भाऊंना या निरूपाचा खूपच राग येतो. तेव्हा ते मनातच म्हणू लागतात, निरूपा अगं कसली बाई आहे तू, स्वतःच्या मुलाशी असं वागते, तुला काहीच वाटत नाही. नाही नाही नाही, तुझ्यासारख्या बाईला आज तिची जागा दाखवलीच पाहिजे, असे म्हणत सुधाकर भाऊ रूममध्ये जाणार. तेच ते थबकतात आणि म्हणू लागतात, नाही नाही, मी जर या बाईला जाऊन काही बोललो तर, आणि ही उलट सुलट काही बोलत गेली तर, नाही नाही नाही, या सगळ्याचा त्रास माझ्या सत्यजितलाच होणार आहे. नाही, मला शांतच राहावं लागेल. या बाईचा काही भरोसा नाही, काय बोलून जाईल सांगता येणार नाही, आणि या सगळ्यामुळे माझं सत्यजितचं आयुष्य खराब होईल. नाही, जे भूतकाळात दडलं आहे ना ते तसंच दडून राहू दे. बास, मला आता इथून पुढे काहीही बोलायचं नाही, असे म्हणत सुधाकर भाऊ मात्र त्याच जागेवरती शांतपणे उभे असतात. तर आता लगेच निरूपा मला लागते, काय तुंतुनं लाव रे, तेच तेच तेच, आई पाहिजे, आई बोलायचंय, सांगितलं ना मी तुझी आई नाही आहे. आणि काय तर म्हणे मला मन मोकळं करायचं आहे, परत माझ्याकडे यायचं नाही आणि मला आई म्हणायचं नाही, असे म्हणत आता निरूपा सत्यजितचा कान पकडते आणि जोरात असा कान पिरगाळते. ए, परत जर मला आई बोलला ना, बघ माझ्याशी गाठ्या. आता सत्यजितचा कान खूप दुखवला जातो. तो जोरात ओरडतो, आई. त्याच वेळेस निरूपा मला लागते, सांगितलं ना मी तुझी आई नाही आहे आणि तू माझा पोरगा नाही आहे. आता इथून पुढे कान उघडे ठेवून ऐकायचा, निघायचं इकडनं. पुन्हा ते आईचं तुंतुनं घेऊन माझ्यासमोर यायचं नाही. मला तर खरं तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही. सत्यजितला मात्र खूप वाईट वाटतं, त्याचं मन तुटलेलं असतं. तेव्हा लगेच आता सत्या मात्र रडतच तिकडनं निघालेलं असतो. त्याच वेळेस दरवाजात बापाला बघताच आता सुधाकर भाऊही रडत असतात. सत्यजित मात्र बापाकडे बघू लागतो आणि तिकडनं रडतच आपल्या रूममध्ये निघून जातो. मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं. जे काही घडलेलं असतं ते तिच्यामुळे, पण असं का झालं असेल, असे असंख्य प्रश्न आता तिच्यासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता निरूपा मात्र रागाच्या भरात कॉटवरती जाऊन बसते. सुधाकर भाऊ निरूपाकडे रागाने बघत असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मीरा मात्र बाबांशी काही न बोलता तीही आता सत्यजितच्या पाठोपाठ रूममध्ये निघून जाते. तर आता रूममध्ये येताच सत्या जोरजोरात रडत असतो आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच गालावरती चापटी मारत असतो. काय गरज होती सत्या तुला जायची? तुला माहिती होतं ना लहानपणापासून हेच घडत आलंय. तुझ्या प्रश्नांची तुला कधीही उत्तरं मिळाली नाही, तुला आईचं प्रेम कधीही मिळणार नाही सत्यजित. तरी अशी चूक का केली? का स्वतःच्या हाताने तुझा अपमान करून घेतो सत्या तू? असे म्हणत आता सत्या जोरजोरात स्वतःला मारत असतो. तेवढ्यात धूमकेतू पळतच येते आणि सत्याला थांबवते. अहो काय करताय तुम्ही? अहो असं नका करू, असं वेड्यासारखं नका वागू, असे म्हणत मीरा पटकन आता सत्यजितला घट्ट मिठी मारते. सत्याही आता धूमकेतूला मिठी मारून रडू लागतो. धूमकेतू अगं मला आई पाहिजे ग, लहानपणापासून आईच्या प्रेमासाठी मी आसुसलोय धूमकेतू, पण का मिळत नाहीये मला ते आईचं प्रेम? धूमकेतू सांग ना ग, बापाची बायको माझ्याबरोबर अशी का वागते? ती माझी आई आहे ना धूमकेतू, सांग ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा, एक दिवस त्या नक्की तुम्हाला पोरगा म्हणून स्वीकारतील. आईचं मन आहे ना, थोडासा वेळ लागेल, पण एक ना एक दिवस आपल्या पोराला आईजवळ घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा सत्या आपले डोळे पुसू लागतो आणि म्हणू लागतो, नाही धूमकेतू, निरूपाने लहानपणापासून मला कधीही जवळ घेतलं नाही, आता मी किती दिवस वाट बघायची? तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा, मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या दोघांमधलं नातं मी लवकरात लवकर ठीक करेल आणि एक दिवस असा येईल जेव्हा सासूबाई स्वतः तुम्हाला तुमचा पोरगा म्हणून हाक मारतील. त्यामुळे प्लीज असं नका करू. हे बघा, नक्की एक ना एक दिवस हे घडेल. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं किती दिवस मला अशा खोट्या आशा दाखवणार आहे? या खोट्या आशेवरती नाही जगायचं ग, नाही जगू शकत हा सत्य आता या खोट्या आशेवर. त्यामुळे नाही धूमकेतू, मला नाही मिळणार आईचं प्रेम.
तेव्हा मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे, तोपर्यंत मी तुमची आई झाले तर चालेल का? तेव्हा लगेच सत्य आता धूमकेतूकडे बघू लागतो. मीरा पटकन मांडी घालून बसते आणि सत्याला मांडीवरती झोपा असे म्हणू लागते. आता सत्या लगेच आपलं डोकं धूमकेतूच्या मांडीवरती टेकवतो. तेव्हा तो रडत असतो. मीरा आता त्याचं डोकं थापटत म्हणू लागते, हे बघा, रडू नका, मी सांगितलं ना, आता जोपर्यंत तुमची आई तुम्हाला प्रेम द्यायला तयार होत नाही तोपर्यंत ही धूमकेतू तुमची आई, चालेल? हे बघा, तुम्हाला माहिती आहे आपली आई आपल्या बाळाला झोप येण्यासाठी अंगाई गात असते, त्यामुळे मी ना तशी अंगाई गाते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, मला माझ्या आईने कधीच अंगाई गाऊन झोपू लावलं नाही गं. नाही, आजी गायची, पण आईचं मला माहिती नाही. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे, आजीनी गायली ना तशी अंगाई गाते, पण आई म्हणू ना, चालेल? तेव्हा सत्य म्हणू लागतो, चालेल धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो, एकदा का लग्न झालं की एका स्त्रीसाठी तिचा नवरा हा छोटंसं बाळच असतो. अगदी छोट्या बाळाप्रमाणे ती नवऱ्याची काळजी घेते की नाही. म्हणूनच आता आजपासून मी तुमची आईच म्हणून समजा आणि मीही तुमची आईसारखीच काळजी घेईल, टेन्शन घेऊ नका. आता झोपा बरं, मी मस्त अंगाई गाते. आता इथे धूमकेतूने छान अशी अंगाई गायला सुरुवात केलेली असते. सत्या मात्र आता शांतपणे धूमकेतूची अंगाई गात गात झोपी गेलेली असतो. तेव्हा मीरा आता सत्याकडे बघू लागते. हळूच आता मीरा आपली मांडी बाजूला घेते आणि सत्याच्या डोक्याखाली उशी ठेवते. सत्याचे गाल असे ओढू लागते. खरंच झोपल्यानंतर अगदी निरागस बाळासारखे दिसता तुम्ही, खूप भारी. आता मीरा उठून उभी राहते आणि म्हणू लागते, पण आज जे काही घडलं ते खरंच किती विचित्र होतं. जगातील कुठली बी आई आपल्या लेकराबरोबर असं नाही वागू शकत. मग सासूबाई असं का बोलले असतील? नाही, रागाच्या भरात त्या आपल्या मनातलं सत्य तर बोलून गेले नसतील ना. खरंच या सासूबाई यांच्या आई नाही आहे का? काय असेल रहस्य नेमकं यांच्या भूतकाळाचं? नाही नाही नाही, यांच्या भूतकाळात नक्कीच असं काहीतरी घडलंय आणि जे बाबांना माहिती आहे म्हणूनच बाबा गप्प बसून होते. नाही नाही, मला काही करून ते भूतकाळातलं रहस्य बाहेर काढावंच लागेल. नेमकं काय झालंय, सासूबाई यांना का आईचं प्रेम देत नाही हे मला जाणून घ्यावंच लागेल, असं आता मीराने इथे ठरवलेलं असतं. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी हॉलमध्ये सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात. आता सुधाकर भाऊ मात्र दुखावले गेलेले असतात, कारण रात्री जे काही झालं ते सगळं त्यांनी ऐकलेलं असतं. निरूपाने माझ्या काळजाच्या तुकड्याला खूप दुखावलंय, त्यामुळे आता नाराज बसत इथे सुधाकर भाऊ मात्र पेपर वाचत असतात. तेवढ्यात आपला सत्यादादा येतो. सत्यादादा जणू काही रात्री काही घडलंच नाही अशा अवस्थेत आता मस्त आयटीत तयार होऊन, बाप, ए बाप, अरे कुठेस तू, असे ओरडतच हॉलमध्ये येतो. आता सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाप, अरे तू इकडेस का? मी तुला तिकडेच आवाज देत होतो. अरे बाप, काय झालंय? अरे तू रडतोयस का? तुझा चेहरा असा का झालाय बाप? अरे बापाच्या बायकोने चहाऐवजी तुला काही दम बीम दिला की काय प्यायला? काय झालंय नेमकं सांगशील का? असे म्हणत सत्यजित मात्र हसू लागतो. तेव्हा सुधाकर भाऊ लागतो, सत्यजित, अरे रात्री ती बाई तुला किती बोलली, माझ्या काळजाच्या तुकड्याला तिने एवढं दुखावलं, मग या बापाला रडू येणार नाही तर काय होणार सांग बरं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप, अरे तू रात्रीचं अजून धरून बसलाय? अरे दे की सोडून, हा सत्य केव्हाच विसरून गेला. या सत्याला लहानपणापासून सवय रे ती. जाऊ दे, त्या निरूपाचं नको डोक्यात घे तू, दे सोडून आणि हस बरं. हे बघ बाप, काही झालं तरी तू खुश राहायला पाहिजे. माझा बाप खुश तर हा सत्या खुश. कसं वाटतंय, भारी ना? त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, कसा खुश राहू सुधाकर? गायकवाड म्हणून मला सगळे लोक ओळखतात. माझी 3 लेकरं आहेत, पण काय करणार सत्यजित? अरे या घरात आता काय चालू आहे तुला दिसतंय ना. माझा एक पोरगा इथे राहत नाही याचं दुःख, आणि दुसरा आहे तर त्याला खूप काही भोगावं लागतंय घरात याचं दुःख, आणि तिसरा ज्याच्या आयुष्यात काही घडतच नाही याचं दुःख. एवढे दुःख या सुधाकरच्या पाठीमागे. मग काय करणार हा सुधाकर? कसा खुश राहणार? सत्यजित सांग ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप, तू टेन्शन घेऊ नको ना रे, समजा काही ठीक होईल. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतो, सत्यजित, अरे कसं ठीक होणार? एकदा का माझी सर्व्हिस संपली की रिटायर झाल्यानंतर मला माझ्या 3ही लेकरांबरोबर अगदी सुखात जगायचं होतं. पण इथे पाहिलंय काय झालंय ते? माझा एक पोरगा तर या घरातनं बाहेर गेला रे, मी नाही जगू शकत सुखात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप, तुला टेन्शन घ्यायची काही बी गरज नाही. हा सत्या तुला सबूत देतो. रव्या आपल्या घरात लवकरात लवकर येणार.
आणि मी रवी रियाला घरी घेऊन येणार, असे म्हणत तडकच सत्या आता ढवळीकरच्या घरी निघालेला असतो. तर इकडे ढवळीकर आणि शलाका मस्त आता चहा पित असतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, विक्रांत, आता रवी आणि रियाला तर आपण इकडे थांबवून घेतलंय, पण तरी त्या लोकांकडे लक्ष ठेवावे लागेल. कधी काय करतील सांगता येणार नाही. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, काळजी करू नको, आता रवी आणि रिया इकडनं जाऊ शकत नाही. त्याच वेळेस आता रव्या असा आवाज देत आपला सत्या दादा इकडे ढवळ्याच्या घरी पोचलेला असतो. तेव्हा लगेच आता सत्याला दरवाज्यात बघताच ढवळीकरला खूपच राग येतो. ढवळीकर पटकन पुढे जातो आणि लागते, सत्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येण्याची, चल निघ इकडनं. तेव्हा सत्या म्हणू लागते, ढवळ्याकर, मी तुझ्या घरात माझ्या भावाला घ्यायला आलोय, माझा भाऊ इकडे आहे ना म्हणून मी आलोय, नाहीतर माझं काही काम नव्हतं. तेव्हा लगेच आता ढवळीकर मला लागतो, सांगितलं ना, तुझा भाऊ रवी आता कायमचा इकडे राहणार आहे, तो तुझ्या घरात येणार नाही, चल निघ. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, मी माझ्या भावाला घेऊनच जाणार. तेव्हा लगेच आता ढवळीकर आपला पाय समोर करतो आणि म्हणू लागतो, हो का, म्हणजे तू माझी माफी मागणार, माझ्या पायावरती डोकं ठेवणार आणि मग तुझ्या भावाला घेऊन जाणार का, चल 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 माफी माग, चल पटकन, असे म्हणत आता ढवळीकर आपला पाय समोर करतो. तेव्हा सत्या मात्र आपल्या शर्टच्या बाह्यावरती करतो. आता मात्र शलाका घाबरते. आता सत्याने रपकन असा हात आता ढवळीकरच्या खांद्यावरती ठेवलेला असतो. ढवळीकर आणि शलाका दोघेही आता डचकतात, कारण हा सत्या कधी मारेल आणि कधी काय करेल याची जरा त्यांना भीती वाटू लागते. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, घाबरलास नाही या, ए ढवळ्या, मी तुझी माफी मागावी एवढ्या लायकीचा नाही आहे तू, आणि जर तशी वेळ आली ना तर तुझी हातपाय तंगडे जागेवर राहणार नाही. मग बघ बाबा, तुला तुझी हातपाय नीट ठेवायची नाही आहेत का, नको आहेत का हातपाय तुला तुझे. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, सत्या, हात बाजूला घे, हे बघ विक्रांतला काही करू नको. तेव्हा लगेच आता विक्रांत ढवळीकर सत्यजितचा हात बाजूला ढकलतो आणि लागते, सत्या, चल फुट, खरं तर ना तुझी माझ्या घरात उभी राहण्याची लायकी नाही, तू काय बोलतो रे मला. तेव्हा सत्या म्हणू लागते, ढवळीकर, तुझी लायकी मी चांगलीच ओळखतो, आणि तसं बघायला गेलं तर तुझी पोरगी जरा बरी, ती आमच्या घरात आली होती ना तेव्हा मला असं वाटलं होतं की ती आमच्या घरात नाही राहू शकत, पण नाही तुझी पोरगी तुझ्यासारखी नाही आहे, एक नंबर भारी स्वभाव आहे तिचा, पण आता तू तिला इथे उकसवून ठेवलं आहे ना, त्यामुळे आता बघ, मी माझ्या पोराला म्हणजे माझ्या भावाला इकडनं बरोबर बाहेर घेऊन जातो, आणि मग तुझी पोरगी अशी चालत चालत तुरू तुरू नाही माझ्या भावापाठोपाठ माझ्या घरी आली ना तर नावाचा सत्या नाही आहे मी. तेव्हा ढवळीकर म्हणू लागले, विसर आता तुझ्या भावाला, सांगितलं ना, तो आता कायमचा याच घरात राहणार आहे, आणि तुमच्यासारख्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला आम्ही फिरकूसुद्धा देणार नाही आहे, कारण तुमची लायकीच नाही आहे रे, त्यामुळे इकडनं फुटायचं, निघायचं. तेव्हा सत्या म्हणू लागतं, ढवळ्या, वाजवेन तुझ्या पवळ्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आज काय बी झालं तरी मी माझ्या रव्याला या घरातनं घेऊन जाणार म्हणजे जाणारच. तेवढ्यात आता रवी आलेला असतो. आता रवी वरतून खाली आलेला ढवळीकर आणि शलाकाने काही बघितलेला नसतो, पण मात्र आपल्या सत्यदादाने बघितलेलं असतं. तेव्हा सत्या लगेच ॲक्टिंग सुरू करतो, हात जोडतो, ढवळीकर काका, असं करू नका हो, माझ्या बाबांना खरंच खूप त्रास होतोय, माझा बाप कसा हळव्या मनाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना. अहो रवी घरला नाही आहे ना तर सगळे घरातले खूप दुखावले गेले, तो हवं तर तुम्ही माझ्या घरी येऊन बघा, पण प्लीज ढवळीकर काका, रवीला आणि रियाला पाठवा ना आमच्या घरी. तेव्हा ढवळ्याकर आता पुढे येतो आणि लागते, सत्या, बाद झाली तुझी नाटकं, माझ्या दारात तुला उभी राहण्याच्या लायकी नाही आहे तू, आणि काय तू माझी माफी मागते रे, चल फुट, तुझा भाऊ आता कायमचं इथेच राहणार, आम्ही त्याला तिकडे फिरकूसुद्धा देणार नाही. आणि काय नाटकं करतोय, तुझा बाप पण सर्व्हिसला होता ना तेव्हा असाच हातपाय जोडायचा आणि माझ्यासमोर नाटकं करायचा, त्यामुळे तू आणि तुझा तो बाप कसे माणसं आहात ना हे मी चांगलंच ओळखून आहे, चल निघ इकडनं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ढवळीकर काका, असं करू नका हो, प्लीज आम्हाला समजून घ्या हो, हवं तर माझ्याकडनं चूक झाली असेल, मी माफी मागतो, पण काय बी करून रवीला आमच्या घरी पाठवा हो. आता मात्र लगेच ढवळीकर म्हणू लागतो, सांगितलं ना, तुमच्यासारखी लोक मला समोरसुद्धा नको या, त्यामुळे निघायचं इकडनं, मी रवीला कधी बी तुमच्या घरात येऊ देणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि काय रे, तूही असलाच नालायक आणि तुझं बापही तसलाच,
आता रवीला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच सत्या मला लागतो, असं नका करू ढवळीकर साहेब, अहो प्लीज असं नका करू. अहो आमच्या घरात काय परिस्थिती झाली तुमच्या डोळ्याने येऊन बघा, हो प्लीज असं नका करू, मी तुमच्या हातपाय जोडून माफी मागतो. तेव्हा लगेच आता ढवळीकर मला लागते, सत्या तू निघ इकडनं, नाहीतर धक्के मारून बाहेर काढे ना. त्याच वेळेस शलाका मला लागते, सत्या रवी आणि रियाला विसरायचं, तुमची लायकी बघ आणि मग आमच्या दारात येण्याची हिंमत कर, चल निघ इकडनं. असे म्हणत आता ढवळीकर सत्याला धक्के मारून बाहेर काढणार. तेच रवी म्हणू लागतो, थांबा, काय चालू हे सगळं? माझा दादा एवढा शांतपणे नम्रपणे तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतोय आणि तुम्ही त्याच्याशी अशी वागणूक देताय, हे बघा तुम्ही चुकीचं करताय. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, रवी असं नाही आहे, तू ऐकून घे. तेव्हा रवी म्हणू लागते, बास तुम्ही आता मध्ये बोलू नका, मी तुमचा रिस्पेक्ट करतोय आणि तुमच्याशी नीट बोलतोय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही बरोबर आहात. हे बघा माझा भाऊ त्या दिवशी चुकला असेल असं मला वाटत होतं, पण आजच्या तुमच्या या वागण्यावरनं असं मला वाटत नाही. नक्कीच तुम्ही माझ्या दादाला भडकवलं असणार आणि म्हणूनच त्याने तुमच्यावरती हात उचलला. आता मला खात्री पटली, त्यामुळे बास आता मला इथे नाही थांबायचं. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, हे बघ रवी रवी थांब, असं नको करू रवी थांब. तेव्हा रवी म्हणू लागतो, बास मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. माझ्या दादाचा अपमान करताय, त्याला धक्के मारून बाहेर काढताय, त्या घरात मला एक क्षणही थांबायचं नाही. असे म्हणत आता रवी तिकडनं निघून जातो. आता मात्र ढवळीकर आणि शलाकाला मोठा धक्का बसलेला असतो, कारण सत्याने बरोबर दोघांना उल्लू बनवून आता रवीला या घरातनं बाहेर काढलेलं असतं. तेव्हा लगेच आता सत्या लागतो, रव्या येतोच के मी, अरे थांब रे मला येऊ दे. त्याच वेळेस आता हसतच सत्या ढवळीकर आणि शलाकाकडे बघू लागतो. तेव्हा सत्य लागतं, ढवळीकर मग कशी वाटली माझी आयडिया? बरोबर माझा भाऊ गेला की नाही तुझ्या घरातनं बाहेर, आता त्याच्या पाठोपाठ तुझी पोरगी येईल तुरू तुरू चालत, मग बस तू बोंबलं तिथे, येतो आम्ही. असे म्हणत आता सत्यजित मात्र इकडे रवी पाठोपाठ घराबाहेर निघालेला असतो. तर आता इथे मीरा हॉलमध्ये साफसफाई करत असते. सुधाकर भाऊ मात्र शांतपणे हॉलमध्ये पेपर वाचत असतात. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, नाही रात्री जे काही घडलं त्यात नेमकं काहीतरी रहस्य दडलंय आणि मला हे बाबांना विचारावंच लागेल. असे म्हणत मीरा आता बाबांजवळ येते. सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात, काय झालंय मीरा, अगं काही बोलायचं आहे का तुला? तेव्हा मीरा आता पटकन गुडघ्यावरती खाली बसते आणि लागते, बाबा खरंच मी बोलते, पण स्पष्ट बोलले तर चालेल का? तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हो मीरा तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोलू शकतेस, तू बोल पटकन. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा रात्री जे काय घडलं ते तुम्ही बघितलं ना, अहो सासूबाई यांच्याशी असं का वागतायत? एक आई कितीही काही झालं, कितीही द्वेष असला मनात, तरी आपल्या मुलाशी असं नाही वागत हो. एक ना एक दिवस तिच्या मनात जे काही प्रेम असतं ना ते बाहेर काढतेच, पण सासूबाईंचं तर यांच्याबद्दल काही प्रेम वाटत नाही. ते असं का ओरडून बोलतात आणि का त्यांना आईचं प्रेम देऊ शकत नाही? सांगा ना बाबा, काय झालेलं आहे नेमकं? आणि बाबा रात्री जे काय घडलं ना त्यावरनं मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी दडलेलं आहे, जे तुम्ही आमच्यापासून लपवताय का? हे बघा बाबा, त्या दोघांचं नातं जर ठीक करायचं असेल ना तर भूतकाळात नेमकं काय घडलं होतं, असं काय दडलेलं आहे ते आपल्याला शोधून काढावंच लागेल आणि ते तुम्हाला माहिती आहे बाबा. त्यामुळे प्लीज मला सांगा, अशा का वागतात सासूबाई यांच्याबरोबर? या दोघांच्या नात्यात एवढी तरी का बाबा? आणि हे जर मला कळलं तर मी यांचं नातं अगदी घट्ट करू शकते. त्यामुळे प्लीज बाबा, हे आईच्या प्रेमाला खूप आसुसले येतो, मला सांगा ना सासूबाई असं का वागतायत? या पाठीमागे नेमकं कुठला भूतकाळ दडलेला आहे आणि काय झालेलं आहे, कुठलं रहस्य? प्लीज बाबा मला सांगा हो. खरंच यांना आईचं प्रेम मिळणं खूप गरजेचं आहे हो, ते खरंच खूप आसुसलेत त्या प्रेमाला. तेव्हा सुधाकर भाऊ मात्र आता तिकडनं उठून बाजूला जातात आणि लागतात, मीरा तू या समध्यामध्ये पडायची गरज नाही आहे, ते दोघे त्यांचं बघून घेतील, उगाच आई आणि लेकराच्या नात्यात तुला पडायची गरज नाही. मीरा पटकन आता सुधाकर भाऊंचा हात पकडते आणि लागते, बाबा प्लीज असं नका ना करू, काय असेल ते मला सांगून टाका ना. हे बघा मला असं वाटतंय की नक्कीच असं काहीतरी दडलेलं आहे ज्यामुळे सासूबाई यांच्याशी असं वागतात. हे बघा आईच्या मनात आपल्या लेकराविषयी किती द्वेष असू दे, किती क्लेश असू दे, काही असू दे, पण शेवटी आईच्या मनात प्रेम असतंच आणि एक ना एक दिवस ते प्रेम बाहेर येतं. पण बाबा
मी सासूबाईंच्या डोळ्यात बघितले, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले, नीट निरीक्षण केले, पण सासूबाईंच्या मनात कुठेही प्रेम दडले नाही, फक्त यांच्याबद्दल तिरस्कारच आहे. मग असं का? आणि लहानपणी यांच्याकडनं चूक झाली होती, यांना रिमांड होममध्ये पाठवलं गेलं होतं आणि जेव्हा यांना तिकडनं सोडण्यात आलं तेव्हा सरळ गावाकडे आजींकडे पाठवलं. असं का? सांगा ना बाबा. अहो लहान होते ना हे, मग यांच्याकडनं चूक झाली होती. चूक झाल्यानंतर लहान लेकराची समजूत काढली जाते, त्याला नीट समजावून सांगितलं जातं, बाबा अशी पुन्हा चूक करू नको, असंच सांगितलं जातं ना. मग यांच्याबरोबर असं का घडलं? याच जागेवरती जर पंकज असता तर सासूबाईंना हे असंच केलं असतं का? बोला ना बाबा, काय आहे या पाठीमागे, मला कळायला हवं. आता सुधाकर भाऊ मात्र रागातच मीराला म्हणू लागतात, मीरा बास, सांगितलं ना, तू त्या दोघांच्या नात्यात पडायची गरज नाहीये. जे चालू आहे ना ते चालू राहू दे. उगाच आणखीन काहीतरी उकरून काढायचं आणि आणखीन त्रास करून घेण्यापेक्षा हे असंच राहू दे. आणि निरूपा आई आहे, तिला समजतंय आपल्या लेकराशी कसं वागायचं कसं नाही, तू तिला शिकवायची गरज नाही. असे रागाच्या भरात बोलून आता सुधाकर भाऊ रूममध्ये निघून जातात. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, बाबा आजवर माझ्याशी असं कधीही बोलले नाही. नक्कीच असं काय असेल यांच्या भूतकाळात आणि हे मी शोधून काढणारच, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सत्य आता रवीजवळ येतो आणि मला लागतो, रवी अरे चल घरला, बाप तुझी खूप वाट बघतोय रे. तेव्हा रवी मला लागतो, नाही सत्या दादा, जोपर्यंत रिया त्या घरात येत नाही तोपर्यंत मीही त्या घरात येऊ शकत नाही, मी दुसरीकडे राहील. तेव्हा सत्य मला लागतो, अरे रवी पण बाप तुझी वाट बघतोय. तेव्हा रवी मला लागतो, सॉरी सत्य दादा, मी नाही येऊ शकत त्या घरात तोपर्यंत, असे म्हणत रवी तिकडनं निघून जातो. तेव्हा सत्य मला लागतो, ठीक आहे रव्या, आता तुझी बायको रिया, तिला मी बरोबर कसं घरी आणतो ते तू बघच, आणि मग तुला आणि रियाला घरी बघून माझा बाप कसा खुश होत नाही तेही या सत्य आता बघूनच घेईल. असे म्हणत आता सत्यजित मात्र रियाला कसं घराबाहेर काढणार हे आपण लवकरच बघूया. तर इकडे घरी मीरा आता साफसफाई करत असतानाच तो व्रताचा कागद आता तिला सापडतो. तेव्हा मीरा म्हणू लागतो, अरे बापरे, अजून तर पुढे खूप कठीण व्रत लिहिलं यात. नाही नाही नाही, आता जर हा कागद सासूबाईंनी बघितला ना तर उगाच पुन्हा व्रत सुरू होईल, त्यापेक्षा मी हा कागदच नष्ट करते. असे म्हणत मीरा आता तो कागद आपल्या हातात असं चुरगाळून बोळा करते. त्याच वेळेस निरूपा येते लागते, फुलवाली काय तुझ्या हातात दाखव बरं काय आहे. आता मात्र पुन्हा व्रताला सुरुवात करून या देविकाची सत्या कशी जिरवणार हे आपण लवकरच बघूया. तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.